नमस्कार मित्रांनो, MPSC लेटेस्ट अपडेट, MPSC न्यूज, PSI पदाबाबत महत्त्वाची अशी अपडेट्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. काय आहे ती अपडेट याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पहा तर मित्रांनो, PSI पदासाठी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्याच्या कोर्टात MPSC जाहिरात उशिरा आल्याने फटका. गेल्या 3 ते 4 वर्षापासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय 1 ते 2 महिन्यांनी अधिक आले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025च्या जाहिरातीमध्ये एकूण 674 पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकासाठी 392 पदांचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय MPSCच्या हातात नसल्याने तो मुख्यमंत्र्याकडे पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभाग लवकरच यावर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. सामान्यतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारी येते आणि परीक्षा मार्च-मे मध्ये होते. यावर्षी मात्र जाहिरात 29 जुलै 2025 रोजी निघून परीक्षा 21 डिसेंबर 2025ला होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित केली आहे. यामुळे गेल्या 3 ते 4 वर्षापासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय 1 ते 2 महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. पोलीस भरतीमध्ये 22-25 दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एकावेळची विशेष संधी दिली होती. त्याच धर्तीवर आता MPSC संयुक्त गट ब साठी अशा विद्यार्थ्यांना एकावेळी वयोमर्यादा सवलत देण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा. यात हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अडले आहे, असे आमदार संजय कानेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.